नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। शेळगी येथे योगिता उमाकांत जाधव यांचा जोरदार प्रचार सुरू। काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा। तालुक्यात राजकीय वातावरण तापले। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या घोषणेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून प्रचाराला वेग येत असल्याचं चित्र दिसत आहे। जिल्हा परिषद औराद शहाजानी गटासाठी सौ योगिता उमाकांत जाधव यांना काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या योगिता जाधव यांची जनतेमध्ये चांगली ओळख असून शेळगी परिसरात त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे। पंचायत समिती निवडणुकीसाठी बोरसुरी गणातून तुषार प्रतापराव माकणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। युवक वर्गात प्रभाव असलेले माकणे हे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जात असून तरुण कार्यकर्त्यांमध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे। तसेच पंचायत समिती औराद गणासाठी नबी सज्जसानब बागवान यांची उमेदवारी काँग्रेस पक्षाने घोषित केली आहे। अल्पसंख्याक समाजात त्यांचा भक्कम जनाधार असून सामाजिक सलोखा व विकासासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे। काँग्रेस पक्षाच्या या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराला येत्या काळात अधिक गती मिळणार असून पक्ष संघटना व कार्यकर्ते जोमाने मैदानात उतरतील असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे। पहिल्यांदाच राजकारणात पाऊल टाकलं, युवक म्हणून काय वाटतं? धन्यवाद। मी सर्वप्रथम माझा परिचय करून देतो। माझं नाव तुषार प्रतापराव माकणे, काँग्रेस पक्षाचा आणि मित्रपक्षांचा अधिकृत उमेदवार म्हणून मी बोरसुरी पंचायत समिती गणातून जनतेसमोर आलेलो आहे। सर्वप्रथम सर्व काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते यांना मी आदरांजली वाहतो। युवक म्हणून काँग्रेस पक्षानं जी मला जबाबदारी दिलेली आहे त्यासाठी पक्षाचा मी पूर्णपणे आभारी आहे आणि या उमेदवारीने युवकांवर एक मोठा विश्वास काँग्रेस पक्षाने दाखवलेला आहे आणि तो सार्थ करण्याचा माझा पूर्णपणे प्रयत्न आहे। बरं, काय समस्या आहेत या पंचायत समिती गणामध्ये आणि ती सोडवण्याचा आपण पंचायत समिती गणामध्ये अनेक समस्याला सामोरे जात म्हणजे आम्ही लोकांपुढे जात असताना लोकांच्या अनेक समस्या आहेत। प्रामुख्यानं युवकांच्या आणि वृद्ध लोकांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात समस्या आहेत। जसे नाली असेल, पाण्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, अनेक लोकांपर्यंत घरकुलाची व्यवस्था अद्याप पोहोचलेली नाही। गोठे असतील, तळे असतील, शेततळे असतील, अशा अनेक समस्या ग्रामीण भागापर्यंत अद्याप पोहोचलेल्या नाहीत आणि त्या पोहोचवण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न असणार। अवघ्या 2 दिवसावर मतदान आहे, मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे। जनतेला काय आवाहन करणार? जनतेला नम्र आवाहन करणार आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं वातावरण संबंध जिल्हाभरामध्ये आहे आणि बोरसुरी आणि औराद शहाजानी गटामधून आम्हा दोघांनाही आपण भरभरून आशीर्वाद द्यावेत आणि दोघांच्याही चिन्हासमोरचा हात या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण प्रचंड आशीर्वाद आम्हा दोघांचे पाठीमागे असू द्यावेत। आम्ही आपल्या सेवेस कायम तत्पर राहू हा शब्द द्या। ताई, प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे, अवघ्या 2 दिवसावर मतदान आहे। लोकांच्या काय भावना आहेत? आपण गावोगावी फिरता, आज आपण शेळगीमध्ये प्रचार करता, काय लोकांच्या भावना? नमस्ते। प्रथम मी माझा परिचय करून देते। मी सौ योगिता उमाकांत जाधव औराद शहाजानी जिल्हा परिषद सर्कलमधनं मी काँग्रेस पक्षाची उमेदवार आहे आणि भैया तुषार प्रतापराव माकणे हे पंचायत समितीचे बोरसुरी गणाचे उमेदवार आहेत। आता आम्ही डोर टू डोर प्रचार म्हणजे जवळपास आमचा पूर्णच गावांमध्ये प्रचार संपलेला म्हणजे डोर टू डोर केलेला आहे आम्ही। खूप चांगला प्रतिसाद आहे। लोकांच्या आमच्याबद्दल खूप प्रेम व्यक्त करत आहेत ते आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। त्यांच्या नाल्या म्हणा, रस्ते, छोट्या छोट्या मूलभूत गरजा त्या मागण्या त्यांच्या आहेत आमच्याकडने आणि त्या आम्ही पूर्ण करूया। महिला म्हणून काय कल्पना आपल्या डोक्यात आहेत? महिलांसाठी काय करणार? महिलांसाठी बचत गटामार्फे स्वावलंबन त्यांनी छोटे छोटे लघुउद्योग निर्माण करण्याची आणि मिरची कांडप म्हणा, शिवण क्लास असे छोटे उद्योग त्यांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील आणि महिलांचं
सक्षमीकरण आणि महिला मोठ्या प्रमाणात म्हणजे गावांमध्येच नाही तरी शहरामध्ये पण त्यांचे शिक्षण लहान मुली किंवा युवक मोठ्या मुली 7 तारखेला मतदान आहे, अवघ्या 2 दिवसावर मतदान आहे. जनतेला काय आव्हान करेल? जनतेला मी एकच आवाहन करेल की धनशक्तीपेक्षा जनशक्तीकडे त्यांनी कौल राहावा जनतेचा. कारण तुम्हाला तर माहीतच आहे धनशक्तीचा किती प्रभाव पडतो जनतेवरती. पण जनतेला माझी नम्र विनंती आहे की त्यांनी जनशक्तीला महत्त्व द्यावं आणि मला आणि बोरसुरी गणामधनं तुषार भैया माकणे आणि औराद गणामधनं नबी बागवान यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे. आम्ही तिघंही केव्हाही त्यांनी जेव्हा हाक मारली तेव्हा आम्ही त्यांच्या अडचणींना परिपूर्ण प्रयत्न पूर्ण करून त्यांची जे काही समस्या आहेत त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू.